अहो खाऊन घ्या ना पटपट, चट चट संपवना. येस, आता मला माझ्या मनाप्रमाणे जगता येणार. ये बात. आता कसं मस्त वाटतंय. घरी आल्यानंतरची ती चाव चाव नाही. वा, आता मला पाहिजे तसं मी जगू शकणार. कटकटच नाही कुणाची. आय डिझर्व दिस. गॅरी, यू डिझर्व दिस. आता कुणाची कटकट नाही, फक्त मी, शांतता आणि शनाया. बाकी कोणी नाही. बेबी, अरे डार्लिंग, डार्लिंग तू आता ये यार. का कड्या लावतोय उगाच? आता तुझी बावळट बायको पण नाहीये घरी, मग कोणाला घाबरतोय? कोणाला नाही. तू सोड ना. तू कशी काय आलीस? अरे रोज तू मला पिकअप करायला येतोस, आज मी आले. आणि तशी तुझी बायको नाही ना घरी, सो नो टेन्शन. येस. बरं ऐक, आवर लवकर. आपण एक काम करूया, इथून ऑफिसला जाऊ, ऑफिसवरून लवकर कल्टी टाकूया, त्यानंतर ना विल गो टू अ ग्रेट रेस्टॉरंट, आणि मग आपण एका लॉंग ड्राईव्हला जाऊया, आणि मग त्यानंतर आणि मग सगळंच बोलायचंय का? जा फ्रेश हो. बरं आलो. आता कोण आलं? हा. आई बाबा तुम्ही आता इथे? जाऊन यायला नाही पाहिजे होतं का आम्ही? नाही तसं नाही ते. हा, अरे बैताडा, आता आतमध्ये घेशील का दारातच उभं करशील? कोण आहे गॅरी? अरे बाई, कोण आहे पोट्टी? बोल ना, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे ना. ही कोण आणि इथं का कोण राहिली? ती ऑफिस मध्ये काम करते आमच्या. ऑफिस मध्ये काम करते तर ऑफिस मध्ये यायचं ना. इथं घरी का कोण राहिली? ऑफिसच्याच कामासाठी आली आहे. ते डॉक्युमेंट द्यायचे होते ना. गुरुनाथ, हा, तुमच्या ऑफिस मध्ये हे कपडे चालतात? आई बरं झालं तूच विचारलं, नाही तर मी विचारणारच होतो. हे असले तोकडे कपडे घालून ऑफिसात जाणं जमतं? हॅलो, दिस इज इन फॅशन, ओके? अहो बाई, ऑफिस मध्ये लोक काम करायला जातात, फॅशन करायला नाही. ते तुमच्यासारख्या ओल्ड थॉट्सवाल्या माणसांना तसंही करणार. त्यासाठी ना अपडेट राहावं लागतं. लावू का बरं? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.